ट्रेनने प्रवास करून तुम्ही आमच्या जास्तीत सेवेचा लाभ घ्यावा। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। पाईट तालुका खेड येथील एका बिअर शॉपीमध्ये व्यावसायिकाला एका तोतया पोलीस अधिकारी असल्याचे सांगून धमकावण्यात आलं। तसेच त्याच्याकडून 4560 रुपये किमतीचे बिअरचे 2 बॉक्स खंडणी म्हणून घेतले। खंडणी स्वरूपात बिअर शॉपी चालकाकडून 4000 रुपयांची बिअर घेऊन जाणाऱ्या तोतया पोलिसाला अटक करण्यात आली आहे। ही कारवाई पोलिसांनी गुरुवारी दिनांक 30 रोजी पाईट तालुका खेड या ठिकाणी केली आहे। या प्रकरणी सचिन भाऊ वाळुंज वयवर्ष 48 राहणार पाईट यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। यावरून गणेश ज्ञानेश्वर चव्हाण वयवर्ष 38 राहणार देहो याला अटक करण्यात आली आहे। यातील फिर्यादी यांचे पाईट गावात आर्या बिअर शॉपी नावाची बिअर विक्रीची शॉपी आहे। आरोपी त्या ठिकाणी आला व त्याने पोलीस अधिकारी असल्याचे सांगून खंडणी म्हणून फिर्यादी यांच्याकडून 4560 रुपये किमतीच्या 26 बॉटल बिअर घेऊन गेला। त्यानंतर याबाबत महाळुंगे पोलिसांत तक्रार करण्यात आली। महाळुंगे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत। दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला अडवून चाकूचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे। ही घटना महाळुंगे तालुका खेड या ठिकाणी करण्यात आली। या प्रकरणी सोमेश राजेंद्र मिरगे वयवर्ष 24 राहणार नेघोचे यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। यावरून पोलिसांनी आकाश नागेश म्हस्के वयवर्ष 21, गणेश नागेश म्हस्के वयवर्ष 20, नामदेव लक्ष्मण गिरी वयवर्ष 29 सर्वजण राहणार चिंबळे यांना अटक करण्यात आली आहे। फिर्यादी यांच्या दुचाकीवरून जात असताना आरोपींनी त्यांना अडवले। यावेळी आरोपींनी फिर्यादीच्या कानाखाली मारून चाकूचा धाक दाखवला व फिर्यादी यांचा मोबाईल, रोख रक्कम 150 रुपये आणि गुगल पेवरून 2200 रुपये घेत लुटले होते। पोलिसांनी आरोपींचा माग काढत 3ही आरोपींना अटक केली आहे। आई वडिलांशी झालेल्या किरकोळ वादातून मुलाने घरासमोरील 2 मोटरसायकल पेट्रोल टाकून जाळल्या आहेत, तर आई वडिलांना शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। गणेश पंढरीनाथ कुऱ्हाडे असे गुन्हा दाखल केलेल्या युवकाचे नाव असल्याची माहिती आळंदी पोलिसांनी दिली आहे। ही घटना शुक्रवारी दिनांक 31 मे 2024 रोजी आळंदी चोरली रस्त्यावर घडली आहे। या प्रकरणाची फिर्याद आरोपी मुलाच्या आईने आळंदी पोलीस ठाण्यात दिली आहे। या प्रकरणी आळंदी पोलीस अधिक तपास करत आहेत। खेड तालुक्याची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे जुने पाडा गाव अनेकांच्या आठवणींना आजही तितकाच उजाळा देते। चासकमान धरणाच्या पाण्यात लुप्त झालेले जुने पाडा गाव धरणाची पाणी पातळी घटल्याने ते दृष्टिक्षेपात आले असून अनेकांच्या आठवणी उजळल्या आहेत। वाडा व परिसरातील तसेच गावातील विस्थापित झालेले नागरिक आजही आपल्या आठवणी साठवण्याकरता जुन्या वाडा गावाला मोठ्या प्रमाणात भेटी देत आपल्या पिढीला आठवणी सांगत असतात। चासकमान धरणाच्या बांधकामास 1978 साली सुरुवात झाली। त्यानंतर जुने पाडा गाव विस्थापित होण्यास सुरुवात झाली। अनेक जण बाहेरगावी गेले तर काही जवळच नवीन पाडा गावात प्रस्थापित झाले, तेथे ते स्थायिक झाले। चासकमान धरणात 1994 साली पाणी अडवण्यास सुरुवात झाल्यानंतर जुने वाडागाव पाण्यात लुप्त झाले। सध्या धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने 30 वर्षांनंतरच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या। गावातील भव्य पुरातन दगडी बांधकामातील श्री शिव महादेवाचे मंदिर आजही सुस्थितीत आहे। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत जिल्ह्यातील सर्व 4 लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी येत्या 4 जून रोजी होत आहे। मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली। डॉ. दिवसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला। यावेळी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, रोहिदास पवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर आदी उपस्थित होते। खेड प्रांत कट्यारे यांनी केलेल्या आरोपावर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे। ते म्हणाले की माझ्यावर आरोप असलेले पत्र मी आज पाहिले। मी एकाच वेळी जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून 2 पातळ्यांवर काम करत असतो। माझ्यावर आरोप करणाऱ्या कट्यारे यांनी यात गल्लत केली आहे। कट्यारे यांची बदली करण्याचा अधिकार शासनाला आहे। मी जिल्हाधिकारी पदावर येण्याआधी कट्यारे यांच्या विरोधात तक्रारी आल्या होत्या आणि त्यांची चौकशी करण्यात येत आहे। कट्यारे यांच्याकडून जमीन अधिग्रहणाची भरपाई देण्याबाबतची जबाबदारी काढून घेण्यात आल्याने ते व्यथित झाले असावेत असे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी म्हटले आहे। प्रांताधिकारी कट्यारे यांनी भरपाई देण्याच्या निकालात अनेक बदल केलेले आहेत। कट्यारे यांनी आरोप करून नियमभंग केलेला आहे। कट्यारे यांनी जर चुकीचे काही केलेले नसेल तर त्यांनी तपासणीला घाबरण्याचे कारण नाही।
राजकीय संबंध असल्याच्या आरोपांना उत्तर देण्यात अर्थ नाही. मी पुणे जिल्ह्यात 21 आमदारांसोबत आणि 4 खासदारांसोबत काम करतो, असे प्रत्युत्तर दिवसे यांनी दिले. राजगुरुनगर आगारात एसटीचा वर्धापन साजरा. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला दिनांक 1 जून 2024 रोजी 76 वर्ष पूर्ण झाली. त्याबद्दल राजगुरुनगर आगारात उत्साही वातावरणात एसटीचा वर्धापन साजरा करण्यात आला. कर्मचाऱ्यांनी बसेसला फुलांचा हार बांधून पूजन केले. प्रवास करून तुम्ही आमच्या जास्तीत सेवेचा लाभ घ्यावा अशी मी तुम्हाला या ठिकाणी आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विनंती करतो. आज आपल्या एसटी मंडळाचा 76वा वर्धापन दिन आहे. भीमाशंकर अभयारण्य परिसरातील भोरगिरी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील भिवेगावच्या फणसेवाडीतील समाज मंदिराचे वादळी वाऱ्याने पत्र्याचे छप्पर उडून नुकसान झाले. हे छप्पर सकाराम जाधव यांच्या घरावर पडून जाधव यांचे नुकसान झाले. ही घटना मागील 15 आठवड्यात घडली असताना याबाबत ग्रामसेवकासह तलाठ्याने अद्यापही या नुकसानीचा घटनास्थळी जाऊन पंचनामा केला नसल्याचा आरोप संतोष काठे यांनी केला आहे. 1 जून म्हणजे बड्डे दिन. वाढदिवस जास्त असण्याचं कारण काय? दरवर्षी 1 जून रोजी वाढदिवस साजरा करणाऱ्यांची संख्या मोठी असते. याच्या मागचं नेमकं कारण पूर्वी जन्ममृत्यूच्या तारखेची नोंदणी करण्याबाबत फारशी जागरूकता नव्हती. त्यामुळे शाळेत मुलांना घालताना सोयीची तारीख म्हणून 1 जून तारीख जन्मतारीख म्हणून लावण्यात येत होती. त्यामुळेच अनेकांचा वाढदिवस 1 जून रोजी होत असल्याची स्थिती समोर येत आहे. सोशल माध्यमात आज 1 जून रोजी शुभेच्छांचा अक्षरशः महापूर आल्याचे चित्र पाहावयास मिळाले. स्वप्नराव पाचारणे बोलतील, हरिभक्त परायण. खेड तालुक्यात महाळुंगे इंगळे येथे ज्येष्ठांचा सामुदायिक वाढदिवस सोहळा साजरा करण्यात आला. श्री क्षेत्र महाळुंगे इंगळे येथे आज दिनांक 1 जून रोजी ज्येष्ठ नागरिकांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. श्रीपती बाबा महाराज यांचे भक्त ग्रामदैवत जीर्णोद्धार समितीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र भोसले यांच्या संकल्पनेतून हा सोहळा साजरा करण्यात आला. अभिष्टचिंतन सोहळ्यास शुभेच्छा देण्यासाठी प्राध्यापक जयंत साई शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. महाळुंगे इंगळे येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे मान्यवर तसेच ग्रामस्थ सर्वपक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यमान सरपंच अर्चना महाळुंकर, माजी सरपंच मंगलताई भोसले तसेच इतर महिला सदस्यांनी देखील सहभाग घेतला. आमचा फार मोठा सत्कार या ठिकाणी केला आणि तो खरंच तर आदर्श होत आहे. आणि त्या सत्काराची परतफेड कशी होईल हे आम्हाला सांगता येत नाही. तरी आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक संघ, गावचे सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत आणि ही सगळी ज्येष्ठ मंडळी प्रत्येकजण आपापल्या वेगवेगळ्या कार्यामध्ये बाहेर आहेत. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 1 जून रोजी 1000 क्विंटल कांद्याची आवक होऊन कांद्याला 1300 ते 2600 रुपये एवढा प्रति क्विंटलला भाव मिळाला. पीडीसीसी बँकेचे विभागीय अधिकारी विलास भास्कर आणि ज्युनियर अधिकारी बाजीराव बधाले यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सन्मान करण्यात आला. सहकार सहाय्यक निबंधक कार्यालयातील शिपाई दादा तरपाडे यांच्या सेवानिवृत्तीबद्दल सहाय्यक निबंधक हरिश्चंद्र कांबळे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यांनी 34 वर्ष अखंडित सेवा केली आहे. खेड पंचायत समितीचे प्रशासनातील कक्ष अधिकारी रमेश इष्टे यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने आयोजित निरोप समारंभात गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांच्यासह पंचायत समितीच्या विविध विभाग प्रमुख आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. 15 दिवसानंतर आलेल्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर चाकण मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात बोकडांची आवक होत असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. बोकडांना 10,000 ते 1,00,000चा दर मिळत आहे. श्री विठ्ठल मंदिर पंढरपूर येथील मंदिरात तळघरात विष्णू बालाजीची प्राचीन मूर्ती, चतुर्भुज विठ्ठल आणि तुळजाभवानी यांच्या मूर्ती तसेच पादुका व काही जुन्या मूर्त्यांचे अवशेष सापडले आहेत. याबाबत भाविकांमध्ये प्रचंड कुतूहल सध्या पाहावयास मिळत आहे. चाकणमधील ऐतिहासिक संग्रामदुर्ग किल्ला परिसरात देखील अशाच पुरातन वस्तू आणि कोरीव मूर्त्या मागील काही काळात सापडल्याच्या नोंदी पुरातत्व विभागाकडे आहेत. आज आपण शौर्यभूमी संग्रामदुर्ग किल्ल्यामध्ये या ठिकाणी पुरातत्व विभागाच्या माध्यमातून जवळजवळ 5 कोटीचं तटबंदीचं काम सुरू आहे. पुरातत्व विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी आता आपण जे किल्ल्याच्या उत्तर बाजूला किल्ल्याचं संग्रहालय होणार आहे, अशी अनेक कामं किल्ल्याच्या तटबंदीची, संग्रहालयाची कामं पुरातत्व विभागाच्या माध्यमातून सुरू आहे. त्याच धर्तीवर पुरातत्व विभागाच्या माध्यमातून पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिराचं काम सुरू आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने काम त्या ठिकाणी सुरू आहे
आणि ते पाहण्याचा योग आम्हाला काल आला, कारण की संग्रामदुर्ग किल्ल्यावरती चाललेलं काम आणि त्या ठिकाणी पुरातत्व विभागाच्या माध्यमातून संग्रहालय असेल, वेगवेगळे उत्खननाचं काम या ठिकाणी होणार आहे. त्याच धर्तीवर आम्ही पंढरपूरला काल गेलो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर भुयार सापडलं. त्या भुयारामध्ये अनेक 2 विष्णूच्या मूर्त्या, एक महाकालेश्वर मूर्ती आणि अनेक बारक्या लहान लहान मूर्तींना आणि सापडली. तरी हे सर्व पाहत असताना त्या ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. खऱ्या अर्थानं खूप सुंदर, म्हणजे ज्या पद्धतीने पुरातन मंदिर असावं, दगडी मंदिर असावं, या पद्धतीने पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिराचं काम पुरातत्व विभागाच्या माध्यमातून खरं सुरू आहे. अतिशय सुंदर काम त्या ठिकाणी आपल्या प्रत्येकाला पाहायला मिळणार आहे. आणि तिथल्या ज्या मूर्त्या आहेत, अतिशय मूर्त्याला पूर्वी कलर दिलेला होता, त्या ठिकाणी अनेक ठिकाणी मोडतोड झाली होती. ते पूर्ण चांगल्या पद्धतीने ठेवण्याचं काम पुरातत्व विभागाने केलेलं आहे. खऱ्या अर्थानं पुरातत्व विभागाचं मी आभार मानेल, कारण की खूप छान पद्धतीने हे काम सुरू आहे आणि कालच्या क्षणाचं साक्षीदार होण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. त्याबद्दल मी खरंच भाग्यवान समजतो. माझ्याबरोबर पूर्ण किल्लेदारची टीम बरोबर होती आणि सर्वांनी तो क्षण अनुभवला आणि त्याच पद्धतीने संग्रामदुर्ग किल्ल्यामध्ये काम व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. किल्लेदार फिरंगोजी नासा स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने मी पुरातत्व विभाग आणि सर्व तिथले जे संयोजक आहेत, त्यामध्ये तिथली देवस्थान समिती आहे, त्यांचं देखील आभार मानतो. पुरातत्व खात्याकडून पंढरपूरला काम चाललेलं होतं आणि आपल्या इकडे तसंच काम चाललेलं असल्यामुळं आम्हाला ते पाहणी करण्यासाठी तिथे संधी मिळाली. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 1 जून रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊयात. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल यांची आवक ही मध्यम प्रमाणात झालेली, परंतु भाजीपाला असेल, पालेभाज्या असेल यांचे भाव जरा भडकलेले आहेत. उदाहरणार्थ कोबी असेल, कोबी सुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे, फुलावर 15 ते 25 रुपये किलो आहे, वांगी 15 ते 25 रुपये किलो आहे. टमाट्याचे भाव थोडे वाढलेले आहेत, टमाटे 18 ते 22 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे कारले असेल, कारली 50 रुपये किलो आहे, गवार सुद्धा 40 ते 55 रुपये किलो आहे, दुधी भोपळा 10 ते 20 रुपये किलो आहे, डांगर भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे, शेवगा सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे, मिरची 40 ते 60 रुपये किलो आहे, दोडका 60 ते 65 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे शिमला मिरची 50-55 रुपये किलो आहे, श्रावणी घेवडा 100 ते 120 रुपये किलो आहे, वालवर सुद्धा 100 ते 110 रुपये किलो आहे, चवळी 30 ते 40 रुपये किलो आहे, तोंडली सुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. राजम्याचे भाव भडकलेले, राजमा 130 ते 140 रुपये किलो आहे, पावटा सुद्धा 100 ते 110 रुपये किलो आहे, भेंडी 30 ते 40 रुपये किलो आहे, गाजर सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे, घोसाळे असेल, घोसाळे सुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे, बीट 10 ते 20 रुपये किलो आहे, काकडी 10 ते 15 रुपये किलो आहे. तुरी बाजारामध्ये अजिबात आवक झालेली नाही, त्यामुळे तुरीचे भाव नाही आहेत. पापडी असेल, पापडी सुद्धा 100 ते 110 रुपये किलो आहे, वाटाणा 90 ते 100 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्या असतील, पालेभाज्याचे भाव जरा भडकलेले आहेत. मेथी असेल, मेथी 25 ते 30 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर असेल, कोथिंबीर 30 ते 35 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे शापू असेल, शापू सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पालक असेल, पालक सुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशीच परिस्थिती आहे. धन्यवाद. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.